आता जाणीवपूर्वक मी त्रिशूळापंचीच तुम्हाला सांगणार. माझा हा 4था कार्यक्रम तुमच्या गावामध्ये आहे, पण एवढी महिलांची उपस्थिती मी बघितली नाही. आता इथली महिलांची उपस्थिती आहे म्हणून मी त्रिशूळापंचीच सांगणार आणि सुटसुटीत पद्धतीने ते सांगणार आणि किती ताकदवर आहेत ते पण सांगणार. आणि ते पंचशील म्हणजे केवळ बुद्धिझम साठी नाही तर सगळ्या जातीच्या लोकांसाठी, ऑल इंडियासाठी आहे. एवढंच नाही ते जगासाठी आहे. परंतु काही लोकांना ते बुद्धिझमच्याच माती मारला, तुमचंच आहे, तुम्हीच घ्या. ते कसं ऑल इंडियातल्या लोकांचं आहे, कसं जगातल्या लोकांचं आहे, मी स्पष्टीकरण देणार आहे तुम्हाला एका एका मुद्द्याचं. आणि सुटसुटीत पद्धतीनं मी सांगणार आहे, ते उदाहरण देऊन सांगणार आहे तुम्हाला. बुद्ध काय म्हणतो? बुद्धाने काय दिलं आपल्याला? बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि आणि संघम शरणम गच्छामि. याचा अर्थ काय होतो? मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. याचा दुसरा अर्थ मी याच्याशिवाय कोणाला शरण जात नाही. अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि आपले लोक अजून कुठे कुठे शरण जातात, कुठं कुठं स्वयंपाक घेऊन जातात. काय आश्चर्य आहे. बाबासाहेबांनी एवढा मोठा देव दिला, एवढा मोठा बुद्ध दिला, हे त्रिरत्न सोडून दुसरीकडे जातो. आणि जो त्रिरत्न सोडून दुसरीकडे जातो त्याचं कल्याण होत नसते. ते पंचशीलामध्ये मी बघणार आहोत, कल्याण होती नाही होती, पालन केलं काय होते आणि नाही पालन केलं तर काय होते. म्हणून बुद्धिझमनं आपल्याला दिलेला आहे. तथागत बुद्धांनी सांगितलं आहे की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. या त्रिरत्नाला तुम्ही शरण जा, इतर कोणाला शरण जाण्याची आवश्यकता नाही. हे पंचशील म्हणजे पंचशील नाही आहे, हे कानून आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये कानून केले. तसं या बुद्धिझम मध्ये तथागत बुद्धाने हे 5 कानून दिले आणि ते गृहस्थासाठी दिले. आता संविधानामध्ये पुष्कळ कानून आहे आणि बुद्धिझम मध्ये हे 5 कानून आहे. या 5 कानूनचं जरी पालन केलं तर जीवन मंगलमय होते. ते कसं मंगलमय होते आपण आता थोडक्यात बघणार आहोत. एक एक त्याचं शील, त्याला आपण एक एक कलम म्हणू शकतो. आपण एक एक शील बघून याचं आता. पहिले शील काय? पाण्याती पाता वेगमनी सिक्खापदं समाधी आणि. याचा अर्थ होते हिंसेपासून विरहित राहा, हिंसा करू नका. याचा दुसरा अर्थ होते की त्या काळात भरमसाठ हिंसा होत होत्या आणि म्हणून तो बुद्धाला कानून बनवावा लागला. मग हिंसा कोण करत होते? ब्राह्मण करत होते. आणि कसे करत होते? शेतकरी असायचे, त्या शेतकऱ्याचा बैल, त्या शेतकऱ्याची गाय, त्या शेतकऱ्याचा बोकूड हे जबरदस्तीनं नेत होते आणि यज्ञामध्ये टाकत होते आणि ते खात होते. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे का मुसलमानांना सुद्धा जेवढ्या गायी कापल्या नाही तेवढ्या ब्राह्मणांनी कापल्या. मी म्हणत नाही, बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की ब्राह्मणाने गायी कापून खाल्लेल्या आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणते की पाण्याची पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, हिंसा करू नका. म्हणजे आता ब्राह्मण आहे तो, तुम्ही शेतकऱ्याचा विकत घ्या ना तुम्ही, तुम्हाला खायचा शेव काय, पण तो फुकट नाही. आता त्याच्या वेदामध्ये काय लिहून आहे? आम्ही भूदेव. भूदेव म्हणजे काय? पृथ्वीचे मालक. म्हणजे जे पृथ्वीवर आहे ते आमचं. शेतकऱ्याचे बैल आहे आमचा, गाय आहे आमचा. शेतकऱ्याला कळत नव्हतं, बुद्धाला कळत होतं. आणि मग बुद्ध शेतकऱ्याकडे गेले आणि सांगितलं तुझी गाय त्या ब्राह्मणाने नेली. शेतकरी काय म्हणतो? हो नेली, त्यांचा धर्म आहे तो. हो त्यांचा धर्म आहे, परंतु तुझी गाय गेली. तुझ्या गायीला जे बछडा होणार होता, जे गोरा होणार होता, तो तुझ्या शेतीला तू लावू शकत होता आणि जे दूध होतं ते तुझ्या मुलाबाळाला भेटत होतं. आता भेटते तर म्हणे नाही. जे गोरा होणार होता ते तुझ्या शेतीला लागणार होतं, शेती कशी करणार? आणि तो शेतकरी म्हणून तथागत तुमचं बरोबर आहे. आणि ते बुद्धाच्या साईडने उभे झाले, शेतकरी बुद्धाच्या साईडने उभे झाले आणि क्रांती झाली. त्यांची यज्ञ बंद पडली. यज्ञ बंद करावं लागलं त्यांना, मांस खाणं बंद करावं लागलं आणि त्यांनी बंद केलं. पण पूर्णपणे बंद केलं नाही, अजूनही त्यांचं चालू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक ब्राह्मण आहे, त्याचे ते खानावळ आहे.
काहीच करतो. ऑस्ट्रेलियामध्ये त्यात माहिती, भारतामध्ये तेवढं जमणार नाही. इथं आपण तर म्हणजे मांस खात नाही असं आपण जाहीर केलं आहे आणि तिथे जाऊन तो काम करतो. ऑस्ट्रेलियामध्ये ब्राह्मण, इथला एक ओबीसी, एक ओबीसी आणि एक ब्राह्मण दोघे ऑस्ट्रेलियामध्ये गेले, विदेशामध्ये गेले आणि तिथे जे कार्यक्रमासाठी गेले तिथे जेवण होतं. तिथे जेवण होतं तर त्या रांगा होता, एक म्हणजे एक नॉन व्हेज आणि एक व्हेज, नॉन व्हेज आणि व्हेज. तर हा ब्राह्मण त्या नॉनव्हेजच्या लाईनीमध्ये उभा राहिला आणि हा जो ओबीसीचा होता तो व्हेजच्या ह्याच्यात. आता त्यानं पाहिलं, अरे माझा मित्र नॉनव्हेज मध्ये तो ब्राह्मण आहे. तो त्याच्याकडे गेला, अरे हे नॉनव्हेजची रांग आहे. तो काय म्हणते, अरे म्हणून तर मी इथे उभा आहे, म्हणून तर मी इथे उभा राहिलो. अरे खातात म्हणून ते सांगत नाही आणि आम्ही खात नाही म्हणतात, ते खातात. त्यांची सवय गेली नाही. पण त्या काळामध्ये भरमसाठ होत आणि बुद्धानं पाबंदी लावली आणि या भविष्यावर क्रांती केली. मग आजचा भिक्षू, आजची परिस्थिती काय, सेज लागू झालाय, एलपीजी लागू झालं, भव्य अधिग्रहण कायदा लागू झाला. मग त्या विरोधात भिक्खू नसायला पाहिजे, परंतु त्यांना हे माहीत नसतं. त्यावेळेचा तो इश्यू होता. आजचा हा इश्यू आहे की संविधानाच्या विरोधात जाऊन कानून पास होते, ते भिक्खूचं काम आहे. संविधानाचं रक्षण करणं काम सर्वच आहे, पण त्यांनी पण करायला पाहिजे. पण आजचं भिक्खू तेवढं करत नाही. तर अशा प्रकारे काय म्हणते, हिंसा, हिंसा करू नका. आता आपल्याकडे एक नवीनच मुद्दा आणतो, अरे बुद्धांनी सांगितलं हिंसा करू नका म्हणजे मग तुम्ही म्हणे चिकन मटन खाता. अरे चिकन मटणाचा संबंध त्याच्याशी येत नाही. जो कोणी बुद्धिझम आहे तो मार्केटमध्ये जातो, विकत घेतो, खातो. पण हा ब्राह्मण फुकट घेऊन येणार. बुद्धाचं म्हणा, तू पैसे देऊन तू घे ना. आणि यांनी काय लागलं, अरे बुद्धिझम मध्ये हे कसं काय, अहिंसावादी आहे ना तुम्ही, कशा चिकन, याचा काही संबंध येत नाही. हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला. तर अशा प्रकारे पाहणे ते पाहता वेरमणी शिक्षापदं समाधी आली, पहिलं शिक झालं. आता दुसरं शिक, अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही चोरी करू नका. याचा अर्थ चोरी होत होती त्या काळात आणि म्हणून बुद्धाला कानून बनवावा लागला. हे कानून आहे, हे साधारण शील नाही. तुम्हाला साधारण वाटत असेल, साधारण नाही, हे कानून आहे बुद्धाचा. एखादा व्यक्ती जर तो बुद्धाकडे गेला, त्यांनी सांगितलं का मला भिक्षू भिक्षू नाही, उपासाच चोरी करायचा आहे, तरी बुद्ध म्हणे नाही, चोरी करायची नाही. तू चोरी करत असेल ना, नाही, तुला भिक्खू नाही, तुला उपासक सुद्धा बनवत नाही. उपासक सुद्धा बनवत नव्हते. पालन कर तरच माझा तू उपासक, आणि खरंच ते पालन करायचे. असंच एकदा एक व्यक्ती चोरी करायला गेला. चोरी करायला गेला त्या गृहस्थाच्या घरी आणि तो सापडला गेला. त्याला पकडलं आणि 3 फटके मारले. कसे, एक फटका मारला आणि त्याला सांगितलं चल मन बुद्धम शरणं गच्छामि. दुसरा फटका मारला, त्याला सांगितलं चल मन धम्मम शरणं गच्छामि. तिसरा फटका मारला, चल संघम शरणं गच्छामि मन. आणि सोडून दिलं त्याला. तो बाहेर गेला आणि विचार करू लागला, बापरे बुद्धानं बरं झालं म्हणजे त्रिरत्न दिलं आणि 10-12 दिले असते, मला फटके किती बसले असते. आणि तेव्हापासून त्याने चोरी करणं सोडून दिलं. आजही तुम्ही चोरी केली, कोणाच्या घरी सापडले तुम्ही, तर काय होईल तुम्हाला माहिती, बदलेल नाही. तो काय विचार करणार का? तुम्ही समजा नाही सापडले आणि त्यांनी रिपोर्ट दिला समजा आणि त्या पोलिसाला तुम्ही सापडले, तो सोडणार का? नाही. मग बुद्ध काय म्हणते, चोरी करू नका, तुमचं कल्याण का. तुम्ही चोरी नाही केली, तुमचं कल्याण होईल ना. पालन करत नाही याचं. समजा तुम्ही चोरी केली, तुम्हाला दुःख, तुमच्या मानसिक दुःख, शारीरिक दुःख, असं बुद्धांनी सांगितलं. आता तिसरं शील बघू आपण. कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही. तिसरं शील महत्वपूर्ण आहे. काम वासनेपासून विरत राहणे म्हणजे परस्त्री गमन नाही करणे. मोठी असेल आई समान मानणे, आपल्या वयाची असेल बहिणी समान मानणे, आणि छोटी असेल तर मुली समान मानणे. त्याचं उल्लंघन केलं तर दुःख किती होतं त्याचं उदाहरण सांगतो. कामे सुमेच्याचारा वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही. या त्रिरत्नाचं म्हणजे याचं जे तिसऱ्या शिलाचं उल्लंघन केलं तर नुकसान किती होतं, दुःख किती होतं त्याचंही उदाहरण सांगतो.
तुम्ही चांडालिका नावाची महिलाचं तुम्ही ऐकलं असेल. तर आनंद हे भिक्षाटनासाठी गेले, भिक्षापात्रात जेवण घेतलं आणि ते आपलं पाणी प्यायसाठी विहिरण गेले. चांडालिका तिथं पाणी काढत होती आणि आनंद काय म्हणतो, मला पाणी दे. ती काय म्हणते, मी खालच्या जातीची आहे, मी चांडालिका, मी पाणी देत नाही. आणि आनंद काय म्हणतो, अगं मला तुझ्या जातीशी काही घेणं देणं नाही, मला फक्त पाणी हवं आहे. आणि ती एवढ्यावरच त्याच्यावर मोहित झाली, पाणी दिलं आणि ती एवढ्यावर तिच्यावर मोहित झाली त्या आनंदवर. आणि घरी आली आणि सांगितलं तिच्या आईला, मला लग्न करायचं आहे तर आनंदाशीच, आनंदाशिवाय मी दुसऱ्याशी लग्न करत नाही. आणि तिची आई काय म्हणाली, अगं ते भिक्षू आहे, भिक्षू सोबत लग्न करता येत नाही. पण तिला पुन्हा सांगितलं, मी लग्न करीन तर आनंदाशी, अन्यथा मी मरून जाईल. समस्या निर्माण झाली, आता काय करावं. आणि मग तिच्या आईनं सांगितलं का, बरं मला जेवढं काय करता येईल तेवढं मी आता बघतो. आणि तिनं आनंदला जेवायला बोलावलं घरी, की माझ्या घरी तुम्ही भोजनदानासाठी या. आनंद तिच्या घरी भोजनदानासाठी गेले, भोजनदान घेतलं आणि तिच्या आईने अंदर कोंडून दिलं तिला आणि आनंदला. आता तू नवरा बनव. आता ते आनंद पंचशिलेचं पालन करत होती, हिचं काहीच चाललं नाही, काहीच चाललं नाही. शेवटी सोडून द्यावं लागलं, सोडून द्यावं लागलं. आणि ती काय म्हणते आईला, अगं आई, तुझ्याकडे चटुकलीची विद्या आहे ना, मग याच्यावर चालव ना, मी याला पती बनवतो. तिची आई काय म्हणते, बाई माझी चटुकलीची विद्या या भारतामध्ये त्या जम्मूद्वीपामध्ये सगळीकडे चालते, परंतु तथागत बुद्धाच्या भिक्खूवर चालत नाही. आणि तरी ती चांडालिका काय म्हणते, मी लग्न करील तर आनंदाशीच, नाही तर मृत्यूशी मरी. पुन्हा समस्या निर्माण झाली. तिच्या आईला कळे नाही काय करावं आता. मुलीला ते मरू इच्छित पाहू देत, म्हणजे तिला वाटत नाही वेळी पाहिजे आपली मुलगी, असं तिला वाटत होतं. आणि मग काय झालं, दुसऱ्या दिवशी तिची आई आणि ती चांडालिका आहे बुद्धाकडे गेले आणि सांगितलं की माझी मुलगी आनंदाशी लग्न करू इच्छिते, तुम्ही तिचं लग्न लावून द्या. आता ते बुद्ध होते ना, साधारण थोडे होते, ते बुद्ध होते. बरं, म्हणजे लग्न करून मी देतो म्हणे, पण त्याआधी तुला मुंडन करावं लागेल, तुला चिवळ घ्यावं लागेल. आणि मग ती चांडालिका काय म्हणते, मुंडन केल्यानंतर चिवळ घातल्यानंतर तुम्ही माझं लग्न लावून द्या का? हो, तेवढं करशील का? आणि मग तिला मुंडन केलं, चिवळ घेतलं, खुशीत होती ती, का बुद्ध माझंच लग्न लावून देणार आहे, आता जे वाईट ते मला मिळणार आहे. आणि ते भिक्खुनी झाल्याच्या नंतर तिला भिक्खुनीकडे पाठवलं इतरांनी, तिला ट्रेनिंग दिलं आणि बुद्धांना सुद्धा त्रिशूल पंचशील सांगितलं. अर्हत कशा पद्धतीत होते, जीवनमुक्त कशा पद्धतीत होते हे बुद्धांनी सांगितलं. आणि 1.5 ते 2 महिन्यात तिला अर्हत पद प्राप्त झालं, म्हणजे ते जीवनमुक्त झाले. जीवनमुक्त झाली, प्रचार प्रसार करू लागली, धम्माचा धम्म सांगू लागली आणि ती विसरून गेली लग्नाचं. पण बुद्ध काही विसरले नाही. आणि मग बुद्धाने तिला बोलावलं, चांडालिके इकडे. म्हणजे काय, आणि तुझ्या लग्नाचं कसं, तथागत राहू द्या. ते जीवनमुक्त झाली, कशाला बोला, संसारामध्ये जाऊन जन्म घेणार, मुक्त झाली. पण दुःख किती झालं, दुःख कामे शुभेच्छा चारा गेर म्हणे सिक्खापदन समाधी, आम्ही याचं उल्लेख केलं, दुःख किती झालं. आणि ते दुःखाच्या नंतर मग समाधान मिळालं, ते बुद्ध होते म्हणून. अन्यथा किती पीडा झाली, मानसिक झाली असते तिची वाली. आता दुसरं उदाहरण बघू. दुसरं की कामे शुभेच्छा चारा गेर म्हणे सिक्खापदन समाधी, आम्ही याचं उल्लेख केलं, दुःख किती होतं, पालन केलं तर समाधान किती होतं, उल्लंघन केलं तर दुःख किती होतं. याचं दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत.
तर ते पट्टाचाराची काय आहे ती खूप धनसंपत्ती होती तिच्या घरी, आणि तिच्या घरी एक नोकर होता. तिचं प्रेम त्या नोकरावर गेलं, नोकरावर गेलं, ती नोकराला घेऊन पळाली. ती पळाली. 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, ती प्रेग्नंट होती, गरोदर राहिली. आणि पतीला काय म्हणते, आपण आता मायदेशी जाऊ. तिने सांगितलं, आपण मी माझ्या आईच्या घरी आता वडिलाच्या घरी जाणार. तो नोकर विचार करू लागला, अरे आपण नोकर होतो आणि हिला पळून आणलं, तिथं जाणं म्हणजे किती दुर्दैवी आहे, मारलं गेलं तर आपल्याला. म्हणून त्याने टाळाटाळ केली, टाळाटाळ केली आणि तू केला असं नाही. त्यानंतर ते गरोदर होती, तिला एक छोटा मुलगा झाला. आणि पुन्हा 1.5-2 वर्ष गेले, पुन्हा ती गरोदर राहिली. आणि पुन्हा पतीला म्हणते, आई वडिलाच्या घरी मला जायचं आहे. तो पुन्हा टाळाटाळ करू लागला, टाळाटाळ करू लागला. आपण जायचं कसं, हे नोकर माणूस, आपण एवढ्या धन संपत्ती मधून आपण मुलगी पळून आणली, तिथं जाणं म्हणजे आपलं काही खरं नाही. तो टाळाटाळ करू लागला, टाळाटाळ करू लागला, आणि तो कामाला गेला. आणि हिनं मात्र तयारी केली. आपला पिशवीमध्ये सामान भरलं, त्या छोट्या बाळाला घेतलं आणि घराबाजूला सांगितलं की माझा पती येईल, सांग किती आपल्या मायदेशी चाललेली आहे. नाही, ते निघली जंगला झोपाच्या रस्त्याने. हा घरी आला, इथं झाले, पत्नी कुठे गेली? आणि बाजूच्या घराने सांगितलं, तुझी पत्नी मायदेशी चालली. हा घाबरला. यानं मग काय जे सामान घ्यायचं ते घेतलं आणि तिच्या मागे गेला. तर अर्ध्यात भेट झाली. अर्ध्यात भेट झाली तर तिचा प्रसूती काय आला. मग आता काय करावं, तर हा नवरामध्ये मी एक झोपडी बनवण्यासाठी मी थोडस झाड झुडप काही लाकड काहीतरी मी करतो, कारण आता मधातच हे वाहन नाही ना काही नाही. तर तो म्हणजे लकडी आणण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन गेला आणि तो तोडताड करत होता, तेवढ्यात साप त्याला चालला, मरण पावला. इकडं पाऊस चालू होता आणि त्या पावसातच हिला एक मुलगी जन्माला आली. प्रसूती काळाला आणि ते मुलगी जन्माला आली. रात्रभर ते भिजत राहिले आणि सकाळी विचार करते, माझा नवरा काय. आणि ती मग त्या छोट्या मुलाला घेऊन आणि त्या दुसरा मुलगा जन्माला आला, दोन्ही मुलाला घेऊन ती चालली की आपला पती काय आला. आणि मग पाहत होत साप जाऊन ते मरून, आणि मग ते रडायला लागले. तिचं धैर्य खचून गेलं, म्हणून पावला तो. तिला वाटलं आता काय करावं, आता मेला तो गेला, पण आपण आता आई वडिलाच्या घरी जायचं. आणि त्याच रात्रीमध्ये पाऊस जो होता नदीने पूर आला. साधारण कमरभर पाणी किंवा मांडीवर पाणी असेल. तर हे दोन्ही मुलं घेऊन आपली नदीकाठी आली आणि ती विचार केला की माझी परिस्थिती खालावली, 2 मुलाला मी एका वेळेस नेऊ शकत नाही, एकाला इथंच ठेवतो आणि दुसऱ्याला तिकडे पोहोचवतो त्या काठावर. तर तिने जो पहिला मुलगा होता 2 वर्षाचा 3 वर्षाचा, त्याला सांगितलं तू इथेच राहा बाळा. आणि ती पाण्यामध्ये उतरली आणि छोट्या मुलाला त्या काठाने नेऊन ठेवलं एका झुडपामध्ये, आणि ती पुन्हा नदीमध्ये मधात आली या मुलाला न्यायासाठी. तर पाणी कंबरभर मांडीवर असल्यामुळे छोटे मुलाला वाहून नेते. आता ते मधात आल्याच्या नंतर एक बाज म्हणजे एक शिकारी, तो पक्षी, अरे मासाचा गोळा दिसतोय म्हणून तो तिथे डोकावला आणि तो तिथे झडप मारू लागला. आणि ही महिला काय हॅट हॅट करून त्याला हाणते. ह्या मुलाला वाटलं का मला माय माय बोलावते, त्यानं पाण्यात उडी टाकली, तो वाहून गेला. इकडं बाज त्या मुलीला घेऊन गेला. आणि मग तिच्या एवढी दुःखी झाली का तिचं तिच्यावर भान राहिलं नाही आणि ते पागलासारखे ते जंगलामध्ये फिरू लागले. आता एवढं करून ते दुःख घेऊन पुन्हा आपण आई वडिलांच्या घरी जायचं असं तिने ठरवलं. ती जायला निघाली आणि एक त्या श्रावस्तीतला भेटतो आणि ती त्याला विचारते, माझे
भाऊ आई वडील कशी आहे? तुझे आई वडील काल जे पाणी झालं विजा कडकडाल्या ते मृत्यू पावले माहिती बा, तो जे धूर दिसतो विसतो आहे तो त्यांचाच आहे म्हणे. ती पुन्हा पागलासारखी झाली, तिचं आता काहीच राहिलं नाही, नियंत्रण राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. कपड्यावर ध्यान नाही, मग सैरा वैरा इकडे भटकू लागली, फिरू लागली, आपल्या अंगावर कपडे आहे की नाही याचं सुद्धा भान राहिलं नाही. आणि ती एकच म्हणत होती की माझा नवरा साप चावून गेलेला आहे, एक मुलगा नदीत वाहून गेलेला आहे, आणि छोटी मुलगी आहे भात घेऊन गेला, आणि माझे आई वडील चितेवर जळले, असं म्हणून ते रडत रडत ती खूप फिरू लागली सैरा वैरा. पण तिला रक्षणाची जरूरत होती, तिला रक्षण कोणी दिलं नाही. उलट लोक म्हणाले हे बैठा, हिच्या अंगावर कपडे नाही काय नाही, आणि ते काळ्या घेऊन मागा लागले. ते काळ्या घेऊन मागा लागले आणि बुद्धाचं प्रवचन चालू होतं त्या दिशेनं तिने धाव घेतली. तिला संरक्षणाची आवश्यकता होती, लोकांनी तिचं रक्षण करायला पाहिजे होतं. पण लोकांनी रक्षण केलं का नाही, काळे घेऊन तिच्या पाठीमागे लागले, अरे बैठा भाई. आणि ती सरळ बुद्ध जी झाडाखाली प्रवचन देत होती त्या मार्गाला गेली ती, आणि तिथं जाऊन ती बसली. कोणीतरी एका भिक्षूनं तिच्या अंगावर चिवर टाकलं आणि ते बसून राहिले. आणि बुद्ध काय म्हणतो, भगिनी स्मृती लाभ कर, भगिनी स्मृती लाभ कर, असं म्हणल्याच्या नंतर तिला झाली जाईल, आई आपल्या अंगावर काही कपडे नाही काय नाही, ते आपली चिवर गुंडाळून ती बसली. आणि काय म्हणते, बुद्ध तुम्ही माझं रक्षण करा, रक्षण करा, मेरी रक्षा करो, मेरी रक्षा करो. आणि बुद्ध काय म्हणतो, भट्टाचार्य तू ऐसे व्यक्ति के समीप आई है जो तेरी रक्षा करने में समर्थ है. तिला रक्षा करण्याची आवश्यकता होती, ते लोक तिच्या पाठीमागे लागले. पण बुद्धामध्ये किती करुणा. आणि बुद्ध म्हणते की भट्टाचार्य तू ऐसे व्यक्ति के समीप आई है जो तेरी रक्षा करने में समर्थ है. आणि मग तिला सांगितलं की आई वडील भाऊ बहीण मुलगा हे काही आपलं कोणी नसतं, शेवटी म्हातारा झाल्यावर सोडूनच जावं लागतं, कोणीच कोणाचं नसतं, त्याच्यामुळे दुःख करून उपयोग नाही. तू आता भिक्खुनी बन. तिने सांगितलं आता मला पर्याय नाही, भिक्खुनी बनवा. आणि तथागत बुद्धानं भिक्खुनीकडे पाठवून तिला भिक्खुनी बनवलं. ती भिक्खुनी झाली आणि काही महिन्यामध्ये अरहत प्राप्त केलं. त्या तिचं नाव पट्टाचार्य होतं. त्या पट्टाचार्यानं काही महिन्यामध्ये अरहत प्राप्त केलं आणि तिच्या हाताखाली 300 ते 500 भिक्खुनी काम करत होत्या. अरे तिला ज्ञान होतच, कारण त्याच्या जीवनामध्ये काय काय घडलं ते तिला माहित होतच. आणि ती 300 ते 500 भिक्खुनीला ज्ञान देत होती, आणि ते 300-500 भिक्खुनी प्रचार प्रसार करत होती. म्हणजे 300 ते 500 भिक्खुनीची ती आश्चर्य बनली होती. तिच्या वाटेला दुःख काय आलं, ती कामेश्वरीच्या चाराने शिक्कापदन समाधी आम्ही याचं उल्लंघन केलं, पळून नव्हतं जायचं, पळून गेली, दुःख आलं. आणि दुःखातून गेल्यावर मग सुख आलं. तर अशा प्रकारे कामेश्वरीच्या चारावे रमणी शिक्कापदन समाधी आम्ही 3 झाले ना, आता 2 राहिले. बरोबर. मुस्सावादा वेरमणी शिक्कापदम समाधी आम्ही. बुद्ध काय म्हणते, खोटं बोलू नका. खोटं बोलले तर तुम्हाला दुःख येतं, आणि खरं बोलले तर तुम्हाला सुख मिळतं. तर एक उदाहरण सांगतो. एक मुलगा बकऱ्या चारायचा गावाजवळ, आणि त्याला मजाक करायची सवय होती. तो बकऱ्या चारत होता गावाजवळ, आणि त्याने सांगितलं की अरे गाडगा माझी बकरी नेत आहे, गाडगा माझी बकरी नेत आहे. गावकरी सगळे धावत आले, आणि तो हसू लागला, किती किती दातकडे काढू लागला, त्याला मजा वाटत होती, तो हसू लागला. आणि लोक मग चालले गेले. पुन्हा 2-3 दिवस गेले, तो बकऱ्या चारत होता, आणि पुन्हा त्याने सांगितलं की लांडगा माझी बकरी नेत आहे, धावा धावा. आणि पुन्हा गावातले लोक आले, आणि तो किती किती दातकडे काढून लागला, हसू लागला. आणि मग लोकांना ठरवलं आता जायचं नाही. तिसऱ्यांदा मला खरंच लांडगा आला, तिसऱ्यांदा खरंच त्याच्या बकरी नेलं, आणि त्याने सांगितलं गाववाल्यांना धावा धावा.
माझं बकरीचं पिलू नेत आहे. लोक म्हणाले अरे जाऊ नका बेवकूफ आहे, खोटा बोलतो, तिथे गेल्यावर लहान असतो. खोटं बोलायचं परत खोटा बोल गेल्या त्याची बकरी, आणि खरा बोलला असता त्याला मानसिक एक प्रकार समाधान मिळालं असतं. दुसरं उदाहरण घेऊ आपण, मुसावादा वेरमणी सिक्खापद समाधी आम्हीच दुसरं उदाहरण घेऊ. एका गावामध्ये एक भिक्षू आला. त्यांनी बुद्ध विहारामध्ये प्रवचन दिलं, त्रिशरण पंचशील सांगितलं, आणि तिथे गृहस्थ बसून होते. त्या एका गृहस्थाने सांगितलं उद्या माझ्या घरी भोजनदान आहे, तुम्ही भोजनदानाला या. तर तो भिक्षू त्याच्या घरी भोजनदानाला गेला आणि भोजनदान केलं. आता भोजनदान केल्याच्या नंतर त्याला वाटलं, थोडा आवाज वाढ, थोडा, हॅलो, थोडस, त्याला वाटलं की आपण आता यांच्या घरचं जेवण घेतलं, आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय सांगितलं, त्रिशरण पंचशिलेचं पालन कर, पंचशिलेचं पालन कर. तो गृहस्थ काय म्हणतो, माझ्याच्याने ते होणार नाही, माझ्याच्याने ते होणार नाही, मी एकाच शिलाचं पालन करतो. तो गृहस्थ म्हणे एकाच शिलाचं पालन करतो. तर कोणत्या, मुसावादा वेरमणी सिक्खापद समाधी आम्ही, मी खोटं बोलणार नाही, याचं मी पालन करतो. आता त्या भिक्षूने वाटलं ह्या असं पाच याचं पालन करत नाही, एकाच करते, एकाच कर, असं त्या भिक्षूने सांगितलं आणि तो चालला गेला. आता दुसऱ्या दिवशी हा, कारण याला चोरी करण्याची आदत होती, म्हणून ह्या काय म्हणे, मी फक्त मुसावादा वेरमणीचं मी पालन करतो, म्हणजे खोटं बोलणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता चोरी करायला निघाला. आता चोरी करायला निघाला तर तो राजा भेटला तिथं. राजा मध्ये कुठं चालला, तर मी चोरी करायसाठी. आता त्याने खरं बोलायचं ठरवलं होतं, खरं बोलायचं पालन करायचं ठरवलं होतं. मी चोरी करायला चाललो. अच्छा, चोरी करायला चालला, मी पण येतो म्हणे चोरी करायला. आणि मग राजा चोरी करायला कुठं घेऊन गेला, त्याच्या महालामध्ये स्वतःच्याच. आणि त्याला काय म्हणे, मी बाहेर उभा राहतो, तू चोरी कर. आणि मग तो चोरी करायला आतमध्ये गेला. तिथे 3 हिरे होते. राजा म्हटलं सोनं नाणं हिरे असणारच. 3 हिरे होते, त्याच्यातले त्यांनी 2 उचलले आणि आणले. एक राजाला लगेच दिला आणि एक स्वतः ठेवला. तर त्याला राजा म्हणे किती हिरे होते, 3. 3 का नाही आणले म्हणे, आता आपण 2च जण होतो ना म्हणे, तिसरा हिरा अर्धा अर्धा कसा आपले भांडण होईल म्हणे, त्याच्यामुळे मग मी 2च आणले म्हणे. बरं म्हणे, 2 आणले. राजाने एक हिरा घेतला आणि त्या गृहस्थाने ते घराकडे गेले. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली, अशी चर्चा झाली. अशी ती चर्चा झाली गावामध्ये. आणि राजाने सांगितलं सेनापतीला, आपल्या महलमध्ये जा, चोरी झाली. काय चोरी केलं बघ. तो सेनापती त्याच्या हॉलमध्ये गेला आणि सांगितलं, राजा महाराज, हिऱ्याची चोरी झाली, एकही हिरा नाही, चोरी झाली हिऱ्याची. आणि मग गावातल्या लोकांना बोलवल्याच्या नंतर तो व्यक्ती सुद्धा आला. कोण चोरी केली, तो म्हणे मी चोरी केली. खरं बोलायचं ठरवलं, म्हणजे मी चोरी केली. एक हिरा तुम्हाला दिला, एक माझ्याकडे आहे. आणि मग त्या राजाच्या लक्षात आलं, तिसरा हिरा कुठं गेला. ही गोष्ट फक्त तिघाला माहित होती, एक राजा, तो गृहस्थ आणि सेनापती. आणि राजाने तर्क केला, हा तिसरा हिरा सेनापतीने नेला आणि सेनापतीला बरखास्त केलं आणि सेनापती पदावर या गृहस्थाला ठेवलं. का, तर खरं बोलतं म्हणे. आणि मग या गृहस्थाने विचार केला की मी एका शिलाचं पालन करतो, तर मला एवढं मोठं पद मिळालं, आणि जर 5 शिलाचं पालन केलं, किती मोठा फायदा. आणि मग 5 शिलाचं तो पालन करायला लागला. आता 5 शिलाचं कडेकोट पालन केल्यानंतर काय होतं, है ना, महत्वाचं आहे. बुद्ध म्हणते पालन करा, मग फायदा झाला पाहिजे. 5 शिलाचं पालन केल्यानंतर काय होतं त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी जातक कथामध्ये ते वाचलेलं आहे आणि ते सुद्धा बुद्धांनीच सांगितलेलं आहे. बुद्धाच्या पूर्वी 1000-1500 वर्षापूर्वी गुरुकुल परंपरा होती. त्या गुरुकुल परंपरेमध्ये अनेक विद्यार्थी होते आणि तिथे एक गुरुकुल आचार्य होता, तो अधिकारी होता. त्यावेळेस काही अशा शाळा नव्हत्या.
म्हणजे कोणालाही त्या गुरुकुल परंपरेमध्ये जाऊनच शिक्षण घ्यावं लागत होतं. तर असे अनेक मुलं होते आणि अनेक मुलं तिथं गुरुकुल परंपरेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. आणि शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर तिथं अशी एक चर्चा चालली. त्या गुरुकुल बसून होता आणि त्या मित्रामध्ये चर्चा चालली. तर तो एक जण विचारते, तुझ्या घरचा किती वर्षानंतर मरतो? आता आमच्या तो सांगितला 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर. दुसऱ्याला विचारलं, तुझ्या घरचा किती वर्षानंतर मरतो? 20, 30, 40. आणि तो एक होता त्याच्यात. मग त्याला विचारलं, तुझ्या घरचा किती वर्षानंतर मरतो? माझ्या घरचा म्हातारा झाल्याशिवाय मरतच नाही, 20, 30 वर्षात मरतच नाही. त्या गुरुकुल अधिकाऱ्याने एक म्हटलं, अरे तो काय सांगतोय, मग आपण काहीतरी प्लॅन केला पाहिजे. त्याला तिथंच ठेवलं. त्या गुरुकुल अधिकाऱ्यानं काय केलं, हड्ड्या जमा केल्या बोकड्याच्या किंवा माणसाच्या असं एका झोळीमध्ये भरल्या आणि तो त्याच्या घरी गेला परत परीक्षा घ्यायसाठी. तो म्हणतो ना, माझ्या घरचा म्हातारा झाल्याशिवाय मरत नाही, 20, 30 वर्षाला मरत नाही, तो म्हातारा होऊनच मरतो, असं त्याचं म्हणणं होतं. मग त्यानं परीक्षा घेण्याचं ठरवलं. आता तो गुरुकुल अधिकारी तो हड्ड्या घेऊन त्याच्या आई वडिलाकडे गेला आणि सांगितलं, तुमचा मुलगा मरण पावला. आणि ते हसायला लागले. काय सांगता म्हणे तुम्ही, माझा मुलगा मरूच शकत नाही. आणि तो गुरुकुल अधिकारी हे का म्हणे, हड्ड्या, अरे या कुत्र्या मांजराचे असं, कोणा माणसाचे असन म्हणे, कोणा बोकडीचे असन म्हणे, माझा मुलगा मरूच शकत नाही म्हणे. आणि मग त्यांनी विचारलं गुरुकुल अधिकाऱ्यांनी, खरंच तुझा मुलगा मेला ना, जिवंतच आहे म्हणे, पण असं काय रहस्य आहे म्हणे, असं काय रहस्य आहे म्हणे, का तुझ्या घरामध्ये जवानपणात मरत नाही, तो म्हातारा होऊनच मरतो, असं काय रहस्य आहे? आणि मग त्याचे आई वडील काय म्हणते, की आम्ही पंचशिलेचं पालन करतो. त्यावेळेस गौतम बुद्ध नव्हते, कश्यप बुद्ध होऊन गेले होते, हे समजून घेतलं. त्यांचा धम्म चालू होता. गौतम बुद्ध तर नंतर आले, त्याच्या अगोदर कश्यप बुद्ध होते. आणि कश्यप बुद्धाच्या पंचशिलेचं ते गृहस्थ पालन करत होते. आणि त्यांनी सांगितलं की गेल्या 7 पिढ्यापासून आमच्या घरामध्ये पंचशिलेचं पालन होते, म्हणून आमच्या घरचा व्यक्ती 20, 30 वर्षात मरत नाही, तो म्हातारा होऊनच मरते, हे त्याचं कारण आहे. आणि हे बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हालाही सांगत, माझं कल्पना नाही, हे बुद्धानं जातक कथामध्ये सांगितलेलं आहे. ते जातक कथाचे माझ्याकडे 8 खंड आहे, 2-3 अजून यायचे आहे, आणि त्या खंडामध्ये हे असं मी वाचलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की पंचशील कडेकोट पालन केलं तर किती मोठा फायदा आहे. पंचशील तुमचं रक्षण करते, कोणी तुमचं रक्षण करू शकत नाही. आई वडील नाही, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, तुमचं रक्षण करणारा फक्त पंचशील आहे, दुसरा कोणीच नाही आहे. आणि सबुतानुसार मी तुम्हाला हे सांगत आहो, हे माझ्या मनातली कल्पना असं काहीच नाही आहे. पंचशील बुद्धाने दिलं तेच सांगत आहो, जे उदाहरण बुद्धाने दिले तेच सांगत आहो. माझ्या हातचं काय आहे? मी प्रचारक आहो, मी प्रचार प्रसार करायचं काम करत असतो. बुद्धाने सांगितलं तुमच्याकडे पोहोचवायचं, बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्याकडे पोहोचवायचं काम आहे माझ्याकडे मी तयार करून, मी असं काही नाही, मी काहीच कशाला तयार करू, ऑलरेडी तयार आहे, ते फक्त आणून पोहोचवण्याची गरज आहे. तर किती शिल झाले? 4. आता एकच राहिलं, एक शिल राहिले, एक. आणि किती महत्वपूर्ण आहे, सुरा मेरे मध्य प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही. सुरापान करू नका म्हणजे मादक पदार्थाचं सेवन करू नका. आता त्या मादक पदार्थामध्ये काय येते? दारू येते, गांजा येते, सिगरेट येते, बिडी येते, तंबाखू येते, गुटखा येते, नसाला दात घासणे येते. आणि बुद्ध काय म्हणते? याचं सेवन करू नका. याचं सेवन केल्याने तुमचा दिमाग प्रभावित होते, तुमच्या दिमागावर नियंत्रण नसतं. आणि उदाहरण जरी घेतलं आपण, तर कोणी दारू पिऊन आला, बायकोनं म्हटलं त्याला तू दारू पिऊन आला, तिचंच शिवा देत होता, तुम्ही पाहिलं असेल, शिवा देतो तिला, मारतो पण. कसं का? तुझा दिमाग प्रभावित झाला, दिमाग जाग्यावर नाही. आणि त्या दिमाग प्रभावित झाल्याच्या नंतर तो कुठलाही निर्णय घेऊन टाकतो आणि तो नुकसानकारक होतो, तो लॉस होतो. असं नुकसानकारक झालं पाहिजे, लॉस झाला पाहिजे म्हणून ब्राह्मणानं दारूच्या भट्ट्या आणि दारूची दुकानाची परमिशन दिली. तुम्ही रोड न यवतमाळ किंवा पुण्या जिथं तिथं दिसतं, पहिले नव्हतं. कारण ब्राह्मणिझमला बुद्धिझम खतम करायचं आहे, हे त्यांच्या माइंड मधलं आहे, ते बोलून दाखवत नाही.
पहिले काय होतं, डायरेक्ट ते विरोध करायचे. आता कसं आहे, ते बुद्धाला सोबत घेऊन विरोध करते, बाबाला साहेबाला सोबत घेऊन विरोध करते. आजची परिस्थिती काउंटर प्लॅन त्यांचा वाला. आपल्याला वाटते काय, बाबासाहेबाला मानते ब्राह्मण, बुद्धाला मानते नाही मान. आर एस एसच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबाचा फोटो आहे. कशासाठी आहे, त्या आर एस एस मध्ये SC ST OBC चे मुलं आहे आणि त्या मुलाला ते दाखवण्यासाठी का बघा ना, आमच्या आर एस एस मध्ये सुद्धा बाबासाहेबाचा आहे आणि आम्ही बाबासाहेबाला मानतो. पण तो कायच्यासाठी ठेवला, त्या आर एस एसच्या कार्यालयामध्ये मी गेलो होतो, आर एस एसच्या कार्यालयात माझा मित्र मला निरतीत मला फोटो दिसला होता. कायच्यासाठी ठेवला ब्राह्मणांनी, रोज सकाळी आला का त्याला पाहिलं का एकाच माणसानं ब्राह्मणिझमला खतम केलं. एका ब्राह्मणाचं स्टेटमेंट आहे, व्हिडिओ आहे त्याच्यावाला, की हे ब्राह्मणिझमचं कुंपण कोणीही ओलांडू शकला नाही, एकमेव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडू शकले, असं त्याचं स्टेटमेंट आहे. म्हणून सुरा मेरे म्हणजे प्रमाद ठाणा वीरमणी सिक्कापदं समाधी आम्ही, याचं आपण पालन केलं पाहिजे. पालन केलं तुमचा फायदा आहे, नाही केलं नुकसान आहे. कसा फायदा, किती फायदा होतो तुम्हाला उदाहरणं देऊन सांगितले, म्हणून तुम्ही केलं पाहिजे. तुमचं रक्षक आणि रक्षक पंचशील आहे, तुमचा भाऊ नाही ना, बहीण नाही ना, वडील नाही. म्हणून आता बरंच मी बोललेलो आहोत, मला असं वाटतं की आता थांबलं पाहिजे. 1 घंटा झालेला असेल तर तुम्ही माझं शांतचित्तेनं ऐकून घेतलं. मी तुमच्या गावात 4थी वेळ आलो आणि मला प्रोत्साहन लाभलं. 4थी वेळ मी कोणत्याच गावात गेलो नाही, फक्त तुमच्या गावामध्ये आलो. 4थ्यांदा मला बोलवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा शब्द सुमनाने तुमचे आभार मानतो. आणि मी जे काही बोललो हे आता माझं भाषण मी संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.